Hello friends, my name is Vivek Kapadnis. I am from Nasik city. Proper I am from Satana, which is around 90 kilometers from Nasik, and I am going to have a conversation with all of you today in the next few minutes. Though I am a convent educated as well as throughout education has been in English medium, I would prefer to speak in Marathi because it's much better to and close to all of our hearts, and it is much easier to communicate and get exactly to everyone's inner soul. तर मित्रांनो, इनफॅक्ट मैत्रिणींनो, सर्वात प्रथम मी डॉक्टर गोसावी सर, देशपांडे मॅडम, प्रिन्सिपल दीप्ती देशपांडे मॅडम, आमचे मित्र महेंद्र धोंडगे सर, ह्या सर्वांचे आभार मानतो कारण त्यांनी ही संधी दिली तुमच्या सर्वांशी वार्तालाप करण्याची. थोडक्यात मी माझं बॅकग्राऊंड सांगतो. 10वी पर्यंत मी सटाण्याच्या एक छोट्याशा शाळेत होतो, इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये. 12वी तिथूनच मी सायन्समधून केली. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला VJTI मुंबईचं जे इन्स्टिट्यूट आहे त्याच्यात प्रोडक्शन इंजिनिअरिंग केलं. त्याच्यानंतर पुणे विद्यापीठामध्ये MBAची डिग्री घेतली. आई वडील माझे शाळेतले शिक्षकच होते. इनफॅक्ट आता रिटायर झाले. आणि त्यांचं ह्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली माझं बेसिक एज्युकेशन झालं. घरची परिस्थिती कोणीही बिझनेसमध्ये नव्हतं आणि त्याच्यामुळे कधीही दूरपर्यंत आपण काही धंदा चालू करू असं माझ्या स्वप्नात देखील नव्हतं. इंजिनिअरिंग आणि MBA झाल्यानंतर मी एक साधारण 3 वर्ष वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जॉब केला. शॉप फ्लोअरला होतो, परचेस डिपार्टमेंटला होतो, दिल्ली, दमन, त्याच्यानंतर नाशिक, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जॉब केल्यानंतर अचानकपणे 95 साली मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय म्हणजे सुरू करायचा हे ठरवण्याच्या 3 दिवस आधीपर्यंत सुद्धा मला दूरपर्यंत आपण कधी बिझनेस करू असं नव्हतं. आमचे मेवणे योगेश देवरे जे आहेत त्यांनी मला हा ऑप्शन सांगितला की मला कॉपर सल्फेट मार्केटिंगला मी स्वतः बनवतो, तर मला मार्केटिंगला एक व्यक्ती पाहिजे, तर तूच मला जॉईन का नाही करत, असं म्हणून आम्ही ती एक होरायझन एंटरप्राइजेस म्हणून एक प्रोप्रायटर फर्मचा जन्म झाला 1997 मध्ये. त्याच्या आधी एक साधारण 3-1 वर्ष मी जॉब केल्यामुळे पण बॅचलर असल्याने जेवढे पैसे कमवायचो तेवढे खर्चही होऊन जायचे आणि जेमतेम एक 12,000 रुपये उरलेले होते, ज्याच्यातून हा व्यवसाय सुरू केला. त्या 12,000 रुपयामधले काही डिपॉझिट वगैरे द्यावे लागले. तेव्हा टेलिफोन घ्यायचा होता तर लँडलाईनला डिपॉझिट द्यावं लागायचं. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे सगळं झाल्यानंतर काहीतरी 1,500 रुपये उरलेले होते ज्या दिवशी मी व्यवसाय सुरू केला. त्या दिवशी ऑफिस नव्हतं. आम्ही बॅचलर मुलं, एक जसं आत्ताच्या बऱ्याचशा तुम्ही मैत्रिणी सुद्धा एकत्र राहत असाल, सिमिलर वेनी आम्ही मित्रसुद्धा गंगापूर नाक्यावरच एका फ्लॅटमध्ये एक 6-7 मित्र आम्ही एकत्र शेअरिंग बेसिसवर राहायचो. बिझनेस चालू करायचा तर एका भाड्याच्या घरात शिफ्ट झालो आणि तिथेच मग फ्रंट रूम जी होती ती माझं ऑफिस झालं आणि मागे एक किचन आणि झोपण्यासाठी जागा, अशा पद्धतीने बिझनेसची सुरुवात झाली. त्या आपण जे सगळं ऐकून असतो की बुवा आपण पॅशन वगैरे वगैरे, हे सगळ्या ह्याच्यातली कोणतीच गोष्ट कशाबद्दल किंवा तुम्हाला ज्या गोष्टीचे पॅशन असेल तोच व्यवसाय करा वगैरे, आपण असं खूप स्टिरियोटाईप जगात जगत आलेलो आहे. हे मी आता जे काही गोष्टी बोलेल तर त्याच्यातल्या
काही परखडपणे असतील, काही तुम्हाला आवडणार नाही, पण तुम्ही सगळ्या छोट्या बहिणीसारख्या असल्यामुळे मी माझ्या बहिणीशी जितक्या परखडपणे आणि स्पष्टपणे बोलतो, तितक्याच स्पष्टपणे मी तुमच्याशी पण संवाद साधू इच्छितो. ज्याला कोणाला याच्या पलीकडेही काही विचारायचं असेल, मी नाशिकमध्येच असल्यामुळे माय डोर्स आर ऑलवेज ओपन टू एनीवन हू विशेस टू एनलाइटन देमसेल्व्स मोर अबाउट एज्युकेशन और बिझनेस. पहिला जो स्टिरियोटाईप असतो, धंदा चालू करायचा असेल तर तुम्हाला भांडवल खूप लागतं. तर मी तुम्हाला माझं भांडवल जे होतं तेही सांगितलं की 1,500 रुपये उरलेले होते खिशामध्ये जेव्हा बिझनेस चालू केला तेव्हा. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यातलं एक्सपर्टीज असलं पाहिजे, हा दुसरा स्टिरियोटाईप. मी कॉपर सल्फेट चालू केलं तर तुम्ही आणि मी जेवढं कॉपर सल्फेट 10वीपर्यंत ऐकलेलं असतं, एक निळा खडा असतो आणि आपण काहीतरी मोरचूद म्हणून ते ऐकलेलं असेल, तर तेवढंच माझंही नॉलेज होतं. त्याचे ॲप्लिकेशन्स किंवा विकतात कसा किंवा बिझनेस कसा याचा दूरपर्यंत काही संबंध नव्हता. तिसरा स्टिरियोटाईप असतो, तुम्हाला काहीतरी बॅकग्राऊंड पाहिजे असतं. तर फ्रँकली आमच्या 8 पिढ्यांमध्ये 10 पिढ्यांमध्ये याच्या आधी कधीच कोणी व्यवसाय नावाची गोष्ट केली नाही. सगळे शेतकरी होते, आई वडील शिक्षक होते, एवढाच काय तो आमचा एज्युकेशनशी संबंध आलेला होता. त्याच्यानंतर एक टिपिकल स्टिरियोटाईप अजून तुमच्या आम्ही सगळ्या मुली आहोत आणि हे कसं काय करता येईल वगैरे वगैरे, त्याबद्दल तर एक सविस्तर आपण चर्चा करूच पुढे जाऊन. तर तोपर्यंत हे बाकी टेक्निकल बॅकग्राऊंड्सबद्दलची माहिती देतो. 1995मध्ये जेव्हा हा व्यवसाय सुरू केला, हा मोस्टली ट्रेडिंगच होता. चालक मालकवाली कंपनी होती आपली, एकटाच बसायचो ऑफिसमध्ये. त्याच्यात 2000 साली जेव्हा लग्न झालं तोपर्यंत ही ट्रेडिंगचीच ॲक्टिव्हिटी होती माझी. मिसेसला तेव्हा देवळाली कॅम्पला दररोजची, म्हणजे मुलींसाठी हे नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे की दररोज ती नाशिकहून देवळालीला अपडाऊन करायची आणि रफली 45 किलोमीटरचा तो फेरा होता. तर ते बघून मलाही जे वाटलं की बुवा नाही, आपण इथे कुठेतरी चालू करावं. तर तिचं क्लिनिक मग शिफ्ट केलं आणि क्लिनिकमध्येच एक साधारण 50 बाय 50ची स्क्वेअर फुटाची जागा मला ऑफिसमधून मिळाली. कारण आता घरी जिथे माझं ऑफिस होतं तिथे ॲक्च्युली संसार थाटल्यावर नॅचरली तिथून बाहेर यावं लागलं आणि एकटा तिथेही असायचो. कोणीच मला व्हिजिट करायचं नाही, कारण हे B2B मॉडेल पहिलेपासूनच मी इम्प्लिमेंट केलेलं होतं. याच्यात कोणताही व्यवसाय करताना आपल्या गरजा काय आहेत किंवा आपले लिमिटेशन्स काय आहे हे जर आपण नीट ओळखलं आणि बिझनेस त्या स्वरूपाचा आपण मोल्ड केला. आज सुद्धा आम्ही जो धंदा करतो आहोत या असा फार थोडे, म्हणजे पूर्ण भारतभरात देर आर रेअरली फ्यू पीपल हु आर इन टू दिस टाईप ऑर दिस मॉडेल ऑफ बिझनेस. इवन आम्ही द्राक्ष डाळिंब वगैरे जेव्हा एक्सपोर्ट करायचो तर आम्हाला फुल्ली ॲडव्हान्स घेणारी आमची एकुलती एक कंपनी होती. किंवा जर द्राक्ष डाळिंब आपण कापला तर तो परत चिकटवता नाही येणार. त्याच्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर करून तेव्हा सुद्धा ईमेल वगैरे आम्ही फोटोग्राफ्स घ्यायचो, ईमेल पाठवायचो आणि तिकडनं होकार आल्यानंतर आम्ही द्राक्ष किंवा डाळिंब हार्वेस्टिंगला जायचो. तर मॅन्युफॅक्चरिंग वगैरे हे सगळं नंतर आलं. ही सगळी सायकल जी असते की बुवा माल आला तर गोडाऊन पण नव्हतं, काहीच नव्हतं, तर मग तो माल ट्रान्सपोर्टमधूनच एक्सपोर्ट करणं किंवा 2 रुपये ट्रान्सपोर्टचे वाचवायचे असतील तर आपण स्वतःच वापीला जा, माल घ्या, तो बघा, इन्स्पेक्ट करा आणि तिकडनंच डिस्पॅच करा. हे सगळे उद्योग करायचो, ज्याच्यामुळे आम्हाला साधारण किलो मागे 2 ते 3 रुपये वाचायचे. तर त्या काळी ते खूप मोठे होते. आज आता विचार केला आणि सिस्टीम्स बघितल्या आपण ज्या बसवल्या आहेत तर हे आजही आपण किती पैसे वाचवू शकतो, पण कोणी तसे कष्ट घ्यायला तयार नसतं. म्हणून आपल्याला वी हॅव टू ॲक्सेप्ट दॅट ॲज अ प्रॉफिट मे घाटा असा विचार करून आपल्याला पुढे सरकावं लागतं.
आता इथपर्यंत झाल्यानंतर ॲक्च्युअल मी आज काय करतो ते सांगतो तुम्हाला. तर आज माझा एक ॲग्रोकेमिकलचा व्यवसाय आहे. आमच्या स्वतःच्या नावाने 2 पेटंट फाईल्ड आहे. ॲग्रोकेमिकल्समध्ये म्हणजे तुम्ही खत, पेस्टिसाइड्स ॲज वेल ॲज ॲनिमल फीड प्रॉडक्ट्स अशातले आमचे स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. ऑफिस इथे नाशिकमध्ये आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग आपलं 10वा मैल जवळके इथे आहे. आपले जे प्रॉडक्ट्स आहेत ते रफली साधारण 400 ते 500 प्रॉडक्ट आहेत. त्याच्यातले 100 प्रॉडक्ट आपण स्वतः चायना वगैरे वेगवेगळ्या देशांमधून इम्पोर्ट करतो आणि ह्या सगळ्याचं डिस्ट्रीब्युशन किंवा सप्लाईज आपण थ्रूआउट इंडिया वेगवेगळ्या ॲग्रो कंपनीजला B2B मार्केटमध्ये विकतो. B2B म्हणजे फक्त बल्कमध्ये विकतो असं नाही, बिझनेस टू बिझनेस ज्याला म्हणतात. तर आपण डायरेक्ट शेतकऱ्यापर्यंत जात नाही, आपण कंपन्यांना कच्चा माल पुरवतो किंवा फिनिश प्रॉडक्ट्स पोहोचवतो किंवा त्यांचे जॉब वर्क्स पण आपण त्यांच्या ब्रँड नेममध्ये बनवून देतो आपण. तर हा सगळा व्यवसाय आपला आहे. याचं सगळं मार्केटिंगसाठी आपली पूर्ण टीम फिरत असते. याच्यात वेगवेगळ्या रिसर्च पण इन्व्हॉल्ड आहे, ॲज वेल ॲज मॅन्युफॅक्चरिंग पण इन्व्हॉल्ड आहे. हे झालं थोडक्यात आज करत असलेल्या कामांबद्दलचं. तर आजचा टर्नओव्हर पकडला तर साधारण 30-35 करोड रुपयाचा आहे. तर 3,000 रुपयापासून सुरू झालेला हा व्यवसाय मागच्या एक साधारण 20 वर्षात खूप नाही पण बऱ्यापैकी आपण जेव्हा आपण म्हणू फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर, तर त्या हिशोबाने बऱ्यापैकी आपण सक्सेसफुल किंवा समाधानी म्हणता येईल. आता मधल्या काळात आम्ही बऱ्याच वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या होत्या की साधारण द्राक्ष डाळिंब एक्सपोर्ट करण्याचा व्यवसाय होता. त्याच्यासाठी पूर्ण वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन आपण ऑर्डर्स मिळवून इथनं ते पॅक करून प्रोसेस करून विकणं असो किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन आपण आपल्या प्रॉडक्ट्सचं ॲग्रोकेमिकल्सच्या ट्रायल ॲज वेल ॲज मार्केटिंग करणं असो, हे सगळं आपण एक पहिल्यांदा शिकत गेलो आणि करत गेलो. अशा सगळ्या प्रकारे हा सगळा जर्नी आहे. याच्यात आमच्या अनेक मित्रांची आम्हाला मदत झाली, पण शेवटी प्रत्येकाला आपली लढाई स्वतःच लढावी लागते. पाठीशी अनेक लोक उभे असतात. तर एक रफली आता आमचा 70 लोकांचा स्टाफ आहे. हे सगळे खंबीरपणे आपल्या पाठीशी आहेत आणि सांगायला अतिशय आनंद होईल की त्याच्यातल्या मॅक्झिमम फिमेल किंवा वर्किंग वुमन आहेत आणि पूर्ण मार्केटिंग बऱ्यापैकी ते सांभाळतात. ॲक्च्युअल व्हिजिट्स फक्त आमचे फ्यू मार्केटिंग टीममधले मेल कलिग्ज आहेत ते करतात, पण बाकीचं 90% काम ते ऑफिसमध्येच बसून करू शकतात. आजचा माझा बिझनेस जर बघितला तर याच्यात ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स म्हणजे सेंद्रिय प्रॉडक्ट्स ज्याला आपण म्हणतो, तर याचा वाटा पण खूपच महत्त्वाचा आहे. व्हॉल्यूम वाईज जरी नसेल तरी जिव्हाळ्यावाईज तो माझ्या खूप जवळचा आहे. कारण बिंग फ्रॉम दॅट फील्ड मी हे पण बघितलं आहे की केमिकल पेस्टिसाइडचे काय काय नुकसान आणि तोटे आहेत. आम्ही आमचं काय म्हणतो समाज प्रबोधन करायला भरपूर प्रयत्न करतो, पण त्याला खूप लिमिटेशन्स आहेत. आपलं ऑर्गाकार्ट म्हणून एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यात प्युअरली ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्सच वापरले आपलं विकले जातात. हे बरेचसे आपले हे थ्रूआउट इंडिया आम्ही प्रोव्हाइड करतो त्याला. आणि टेरेस गार्डन किंवा जे स्वतः किचन गार्डन्स करतात असे खूप हौशी लोक त्याच्यात जोडले गेलेले आहेत. आणि त्यांचे जेव्हा रिझल्ट्स किंवा रेकमेंडेशन आपण बघतो तर खूप आनंद होतो की बा त्यांना जो आनंद झाला, हो हा रोग आला होता, त्या बिचाऱ्यांना माहिती नसतं कारण ते त्या फील्डमधले नसतात. पण ते आपण दिलेलं प्रॉडक्टमुळे त्यांना जेव्हा त्याच्यावर परत त्यांचे झाडं टवटवीत होतात किंवा तो रोग नाहीसा होतो, तर त्यांच्याकडनं जे काही अभिप्राय मिळतात तर ते निश्चित आम्हाला खूप पैशापेक्षा खूप चांगले एनर्जी देतात. आणि ह्या सगळ्या याच्यात जिथे कुठे शक्य होईल वी ट्राय आवर बेस्ट टू प्रमोट ऑर्गॅनिक, पण काही ठिकाणी आपल्याला मध्यम मार्ग निवडावा लागतो आणि
कारण समोरचे B2B क्लायंट्स आहेत आमचे. ते जर B2C असते तर आम्ही निश्चित अजून त्याच्यावर भर देऊन त्यांना ऑर्गॅनिककडेच वळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला असता. इथपर्यंतचा व्यवसाय आपला मार्ग सांगितला, तर याच्यात आलेल्या अडचणी असू शकतात किंवा पुढचा मार्ग. पुढे तर आपण ज्याला आपण म्हणतो स्काय इज द लिमिट, तसं प्रगतीला कोणतीही तुमच्या विचाराची जी काही अडचण असेल तेवढीच फक्त एक बॉटलनेक असते, बाकी प्रगतीसाठी दुसरं कोणतीही अडचण नसते. मला जो ब्रीफ देण्यात आलेला होता त्याच्यात असं सांगितलेलं होतं की व्यवसाय करण्यासाठी आपल्याला थोडं मार्गदर्शन करावं. हा ॲग्रोकेमिकल्स असेल किंवा कोणताही व्यवसाय असेल, तर हे जे मी तुम्हाला काही स्टिरियोटाईप बोललो, तर याच्यावर खरोखर खूप लक्ष देण्याची गरज आहे. कारण आपली जी काही एज्युकेशन सिस्टीम आहे, तुम्ही सगळे MCOM किंवा BBA मधले असाल, तर याच्यात बऱ्याचशा लोकांच्या त्या आयडिया फिक्स झालेल्या असतात. व्यवसाय करायचा म्हणजे CA करायचा किंवा ICWA करायचं. जे थोडे अजून हुशार असतील ते कंपनी सेक्रेटरी होतील. दे विल नेव्हर थिंक ऑफ सेटिंग अप, चला आपण एक मॅन्युफॅक्चरिंग फर्म चालू करू, असं फार थोड्या लोकांचं हे असेल. त्यात फिमेल असल्यावर आपण फक्त म्हणजे आपलं अपब्रिंगिंगच तसं असतं की आपल्याला वाटतं की लग्न करावं आणि मग नवऱ्याने सगळी आपली जबाबदारी उचलावी आणि त्याप्रमाणे आपण मजेत राहावं. तर दॅट इज वेस्टेज ऑफ युअर टॅलेंट. आणि हा मनुष्य स्वभाव आहे. मी काही तुम्हाला सगळ्यांना दोष दिला अशातला नाही. मनुष्य स्वभाव असा असतो की आरामात मिळालं तर वी टेंड टू गो इन आवर कम्फर्ट झोन. तर जितकं आपल्याला कम्फर्टेबल वाटत जाईल, थोडंफार आपल्याला बाऊ केला एखाद्या गोष्टीचा की प्रत्येक जण आपल्याला तोलून धरतो आणि मग आपलं सगळं मार्ग सुखकर व्हायला लागतो असं आपल्याला वाटतं. पण नंतर जेव्हा याच्याबद्दलच्या अडचणी किंवा फ्रस्ट्रेशन्स येतात तेव्हा वेळ बराच निघून गेलेला असतो. सो इट विल बी माय हंबल रिक्वेस्ट और अपील टू ऑल ऑफ यू की हा जो एक टेम्पो असतो आपला सगळा अभ्यासाचा किंवा एक फायटिंग स्पिरिट असतं आपलं एज्युकेशन घेताना, ते कृपया तसंच मेंटेन ठेवा. मी खूप टॅलेंटेड आमच्या कलिग्सला किंवा आमच्याबरोबर जॉईन केलेल्या मुलींना बघितलेलं आहे की लग्न झालं म्हणून सोडलं, त्याच्यानंतर डिलिव्हरी झाली म्हणून सोडलं, किंवा आता शिफ्ट झाले, बदली झाली म्हणून सोडून दिलं, नंतर परत त्यांनी कधीच केलं नाही. ते चूल आणि मूल याच्यात इतके गुरफटून जातात. कारण आय ॲक्सेप्ट, मी आमच्याकडे काम करणारे जे आहेत तर त्यांच्याबद्दल नेहमीच खूप प्राऊड फील करतो. त्याचं कारणच हे आहे की ते तेवढ्याच स्ट्रॉंगली घरची पण जबाबदारी सगळी स्वीकारतात आणि ऑफिसमधली पण जबाबदारी तितक्याच नेटाने पार करतात. तर आपल्याकडे इंटरडिसिप्लिनरी ॲक्टिव्हिटीज नाही, विचारच केला जात नाही. आता सिम्पल माझं उदाहरण द्यायचं झालं तर माझं एज्युकेशन झालेलं इंजिनिअरिंगमध्ये, वन ऑफ द टॉपमोस्ट और प्रीमियम कॉलेजेसमधून मी प्रोडक्शन इंजिनिअरिंग घेतलं. आणि ॲक्च्युअल आज जे करतोय त्याचा आणि इंजिनिअरिंगचा दूरपर्यंत संबंध नाही. तर तुमच्यात जे बेसिक कॅरेक्टर्स असतील, जर कन्सिस्टन्सी असेल, जर मेहनत घेण्याची ताकद असेल, तर तुम्ही कोणताही व्यवसाय करा, तुम्ही निश्चित सक्सेसफुल व्हा. एवढंच मला सांगायचं आहे. फक्त आपली ती हा जो न्यूनगंड असतो आपल्या मनात की आता आम्ही कॉमर्सचे आहोत आणि आम्ही टेक्निकल फील्डमध्ये कसं जाणार, किंवा जे आपले स्टिरियोटाईप असतात की मुली ह्या टेक्निकलमध्ये कच्च्या असतात, तर मग सगळ्या इस्रो किंवा आता वेगवेगळ्या ठिकाणी जे मोठ्या सायंटिस्ट आहेत, आज जे मार्स मिशनवरचा जो एवढा चांगला मूव्ही तुम्ही बघितला असेल, तर हे सगळ्या लेडीजच तर होत्या. मग इफ दे आर सो स्ट्रॉंग इन टेक्निकल, आपण हा न्यूनगंड का ठेवावा? तर सिमिलरली मुलींना गणित नीट येत नाही वगैरे. आता सगळ्या तुम्ही अकाउंट्स बॅकग्राऊंडवाल्या लोकांसमोर हे म्हणजे तुम्हाला हे आश्चर्य वाटेल, पण
बाहेरच्या जगात हे 80% लोकांना हे अशातलंच वाटणार. मग शकुंतला देवी वगैरे हे जे आपले मॅथमॅटिकल मॅजिशियन्स होते हे सगळे आले कुठून मग? किंवा आपले जे इवन तुम्ही इथे आपल्या पौराणिक काळात सगळे आपले प्रचंड मोठ्या विदुषी होत्या वेगवेगळ्या बाया. तर फक्त आत्ताच्या काळात काय झालेलं आहे की आपण डायव्हर्ट खूप इझिली होऊन जातो आणि आपण हिंमत खूप लवकर हारतो. जर आपल्याला छोट्या मोठ्या थोड्या जरी अडचणी आल्या तर वी टेंड टू गो इन आवर कम्फर्ट झोन. माणसांना हा युजली ऑप्शन नसतो कारण घर त्याला चालवावं लागतं म्हणून. आणि मुलींना हा एक ऑप्शन आपल्या समाजाने नकळतपणे दिला आहे म्हणा, किंवा आय कांट आयडेंटिफाय की हा कशामुळे होतो. पण ज्या बायांना ॲक्च्युअल काम करायचं असतं त्यांना ही फॅक्ट डोक्यात पहिल्यांदाच रुजवावी लागेल की आपल्याला डबल मेहनत करावी लागेल आपल्या मेल काउंटर पार्ट्सपेक्षा. मेल्स घरी गेल्यानंतर परत आरामात टी व्ही बघत बसणार, तुम्ही घरी गेल्यावर परत स्वयंपाक करायचा असतो, तुम्हाला मुलाचा अभ्यासाचं बघायचं असतं, तुम्हाला रिलेशन मेंटेनन्समध्ये करायचं असतं आणि ह्या सगळ्या अपेक्षा बाईकडूनच केल्या जातात. अनफॉर्च्युनेट आहे पण फॅक्ट आहे. So we are not here to change the system, but at least we are here to fight for your own rights or fight for your own capabilities. तर तेवढी माझी एक कळकळीची विनंती आहे की तुमच्यात जे काही आज ते फायटिंग स्पिरिट असेल हे संपू देऊ नका, किंवा हे चूल आणि मूल याच्यात अडकू नका कृपया करून. आणि आजचं जग असं आहे की हे तुम्हाला अडकू पण देणार नाही, कारण बाहेर जर संसार नेटाने चालवायचा झाला तर याच्यात दोघांचा हातभार हा लागेलच लागेल. मला हे सांगायला निश्चितच अभिमान वाटेल की माझी मिसेस आजही ती डेंटिस्ट आहे, डेंटल प्रॅक्टिस करते आणि माझ्या बिझनेसच्या सुरुवातीच्या काळात तिचा जवळजवळ मी ATM सारखा वापर करायचो की 2,000 रुपये पाहिजे, 5,000 रुपये पाहिजे, तर ती माझी एनी टाईम मनी बँक होती. तर त्यांचा कॅश व्यवसाय असल्यामुळे ते कधीही अवेलेबल राहायचं. मला कधीही कदाचित एखाद्या ऑर्डरचे मोठे पैसे येतील, पण दररोजच्या छोट्या छोट्या गरजा ह्या तिनेच तिच्या कमाईतून जवळजवळ 15 वर्ष पूर्ण केलेल्या आहेत. तर हा आपण म्हणजे ह्या गोष्टीकडे डोळेझाक करून चालणार नाही. त्याच्यामुळे तुमचा नवरा कितीही सक्सेसफुल असेल, यू हॅव टू कीप इन माइंड की तुम्हाला जर तुमच्या पायावर उभं राहायचं असेल, तुम्हाला रिस्पेक्टफुली जर समाजात वावरायचं असेल, तर यू हॅव टू कीप ऑन वर्किंग. आणि काम जेव्हा पॅशनेटली कराल तेव्हा बाकीचे आजूबाजूचे तुमचे लाईफ पार्टनर्स असतील, किंवा तुमचे आई वडील असतील, किंवा तुमचे सासू सासरे असतील, हे तरच उभे राहतील जेव्हा तुम्हाला तुमच्याकडे त्या पॅशनेटली तुम्ही जर कामात उभं राहाल तर. आणि याला सक्सेसला कुठेही शॉर्टकट नाही आहे. हे दररोजचं आपल्याला लढाई ही लढावीच लागते आणि त्या पद्धतीने उभं करावं लागतं. याच्यातलं दुसरा एक पार्ट असतो कंटिन्युअस अपग्रेडेशनचा, की आज माझं कॉमर्स जसं मी म्हटलं, आय लाईक टू हायलाईट दॅट फॅक्ट ऑल्सो की आज ॲग्रोकेमिकल्स किंवा बॅक्टेरिया, त्याच्या बायोटेक्नॉलॉजी ह्या सगळ्या या फील्डमध्ये पेटंट लेवलपर्यंत आमचे प्रॉडक्ट्स किंवा आमचे रिसर्च का जातात किंवा कसे जातात. तर यू हॅव टू कीप ऑन अपग्रेडिंग. चांगले चांगले लोक जोडावे लागतात, पण त्या लोक जेव्हा काही मांडतात ते तुम्हालाही कळलं पाहिजे. म्हणून मी स्वतः एवढं सगळं झाल्यानंतर आणि ह्या वयामध्ये साधारण 3 वर्षापूर्वी मी माझं BSc मायक्रोबायोलॉजी पूर्ण केलं. इथेच नाशिकमधल्या कॉलेजला जाऊन फुल टाईम काय म्हणतो आपण एक्झाम्स कोर्सेस वगैरे करून प्रॉपर BSc मायक्रो केलं. आणि आत्तासुद्धा मी PhD साठी ॲडमिशन घेतलेलं आहे. आणि बहुतेक ह्या पुढच्या 4-1 महिन्यात ते पूर्ण व्हायला पाहिजे. आणि
डॉक्टरेट पण मिळेल, दॅट इज इन ऑर्गॅनिक फार्मिंग. त्या व्यतिरिक्त जर्मनीला जाऊन आयफोमचं जे आपलं जगभरातलं ऑर्गॅनिक फार्मिंगचं किंवा ऑर्गॅनिक मेथड्सचं जे एक काय म्हणतो एज्युकेशन आहे वर्षभराचं, तर ते सगळं पूर्ण केलं. सो यू हॅव टू कीप ऑन अपग्रेडिंग युअर सेल्फ. आणि आता इम्पोर्ट एक्सपोर्टचं खूप करतो आम्ही. तर मी स्वतः ज्याला कस्टम्स हाऊस एजंट म्हणतो, नाशिकमधून 20 वर्षाच्या कमिशनरेटमध्ये मी पहिला आहे जो इथून पास झालेलो आहे. तर आय हॅव माय ओन CA डिग्री ऑल्सो ॲज वेल ॲज अ कंपनी ऑल्सो. त्याच्यानंतर याच्यात हे सगळं झाल्यानंतर मग वेगवेगळे अवॉर्ड्स येतात किंवा वेगवेगळ्या रेकग्निशन मिळतात. बट यू डोंट स्टार्ट अ बिझनेस फॉर ऑल दिस. यू स्टार्ट इट, जसं आपण म्हणतो मला असं काहीतरी करायचं होतं. लेट मी बी फ्रँक अँड ॲक्सेप्ट दिस फॅक्ट की सुरुवातीला निश्चितच आपल्याला चांगले पैसे मिळावे म्हणूनच काम सुरू होतं. कोणताही बिझनेस तशाच पद्धतीने सुरू होतो. हळूहळू जसे जसे एक एक टप्पे पूर्ण होतात तसं तसं आपण सोशल अँगलमध्ये इन्व्हॉल्व होतो, तसं तसं आपण मग बाकीच्या गोष्टींमध्ये समाजाचं काहीतरी देणं लागतो व त्याच्याकडे आपण वळतो. जसं आज एक ठराविक काळानंतर आम्ही सुद्धा आमची एक धरती फाउंडेशन म्हणून NGO तयार केली की जिथे आज आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ज्या मुली आहेत त्यांना शिक्षण मिळावं म्हणून आम्ही 50 मुली दत्तक घेतलेल्या आहेत आणि त्यांना दर महिन्याला आपण एक भरीव मदत करतो, त्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट टाकतो. याच्यात आमचे काही मित्र निश्चित सहभागी आहेत, पण ॲक्च्युअल वर्षातून 2 वेळा जाऊन त्यांच्याकडे भेटी देणं, त्यांच्या शिक्षकांना भेटणं, त्यांच्या जे काही आज केअरटेकर असतील तर त्यांना भेटणं आणि त्यांच्या काय हव्या नको त्या गोष्टी बघणं, हे काम माझी मिसेस, अजून आमचे काही कलिग्स हे खूप नेटाने करतात. आणि ही एक स्टेज ऑपअप येत जाते, हळूहळू येत जाते की बुवा आपण पैशामागे किती जायचं आणि मग समाजाचं पण काहीतरी देणं लागतो, म्हणून आपण ह्या गोष्टी पण केल्या पाहिजे ज्याच्यातून आत्मिक समाधानही तितकंच मिळतं. तर तुमच्यासारख्या सगळ्या आपण म्हणू होतकरू लोकांना ही निश्चित माझी काय म्हणतो रिक्वेस्ट असेल की इट इज नॉट नेसेसरी तुम्हाला कोणाच्या कुबड्या पाहिजे किंवा क्रचेस पाहिजे, याची काहीही गरज नाही. इंडिपेंडंटली तुमचा व्यवसाय. आणि इनफॅक्ट आय लाईक टू ॲक्सेप्ट दिस की व्हॉटेवर आज इतके वर्ष बघितल्यानंतर मी एवढं नक्कीच ठामपणे म्हणू शकेल की लेडीज आर बेटर ऑर्गनाइज्ड आणि मच बेटर मॅनेजर्स देन जेंट्स. माणसं एका गोष्टी मागे लागले तर खूप वाहून जाऊ शकता. फिमेलला एकाच वेळेला चहाचं पातेलं पण तापत असतं, मुलाचा अभ्यास पण सांगत असते, त्याच वेळेला संध्याकाळी भाजी कोणती करायची, मोलकरणीकडे काय काम करून घ्यायचं, किराणा केव्हा भरायचा, ॲट अ टाईम मल्टीटास्किंगची जी आजच्या बिझनेसला जी गरज आहे त्या लेडीज ह्या नक्कीच चांगल्या करू शकता. आमच्या स्टाफमध्ये पण जेवढे पण आज बेस्ट परफॉर्मर्स जे आहेत ह्या फिमेलच आहेत. आणि हाईट म्हणजे ह्याच्यातलं कोणीही, बऱ्याचशा यांच्यातलं कोणीही केमिकल बॅकग्राऊंडवालं नाही आहे. बेस्ट परफॉर्मर्स आर फ्रॉम कॉमर्स ऑर डिफरंट बॅकग्राऊंड्स. सो इट इज नॉट ॲट ऑल रिलेटेड टू व्हॉट यू आर एज्युकेटेड किंवा तुमचं शिक्षण कशात झालेलं आहे, तुमचा ॲक्युमेंट कसा आहे आणि वेगवेगळ्या परिस्थितीमधून तुम्ही मार्ग कसा काढणार, तुमचं अपब्रिंगिंग कसं होत गेलेलं आहे, तुम्ही आजपर्यंत आईवडिलांवर किंवा तुमच्या यांच्यावर किती अवलंबून राहिलेले आहात, याच्याने डिसाईड होतं की तुम्ही धंद्यामध्ये किती सक्सेसफुल व्हाल किंवा कसं व्हाल. तर ह्या सर्व याच्यात मी नंतर माझा पत्ता ॲज वेल ॲज कंपनी ॲड्रेस आणि फोन नंबर, ईमेल ID हे सगळं देतो. तुम्ही कोणाला कशाबद्दलही प्रश्न असेल तर कृपया हाच नंबर माझा व्हॉट्सअप नंबरही आहे. आय वुड प्रेफर की मला फक्त व्हॉट्सअप किंवा SMS आले तर, कारण बऱ्याच वेळा फोन घेतला नाही जाणार तर उगीच
गैरसमज नसावा. पण मदत करायला निश्चित आवडेल. आणि ॲज आय से, यू आर व्हॉट यू कॅन थिंक. तुम्ही जो मनात विचार कराल तो तुमचा प्रत्यक्षात घडेल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू.